बुवा एका गोष्टीचं वाईट वाटलं असू दे, सुंदर साऊंड लागलाय. एका गोष्टीचं बुवा वाईट वाटलं बुवा. शांत बसणार तुम्ही सीएनजी भरून येईल आज काहीतरी ड्रायडे काहीतरी चांगल्या नाही बघा. आता राहिला विषय बुवा, पहिली सुरुवात माझ्याकडे बुवा. बरोबर, हे मायबाप भजनी श्रोत्यातली बाई एकाच जरी पुढे येऊन सांगायचा बुवा की बुवा असा चुकीचा सांगता म्हणून. भजनाची सुरुवात म्हटल्यानंतर बुवा साऊंड हे इकडे बघ, इकडे अहो मी बोललोय म्हणून या एवढा तरी या लक्षात ठेवा, नाही तुम्ही बघला असतात वेगळ्या मार्गात बारी. बुवा पहिली बारी करण्यावेळी बुवा सुरुवात माझ्या जवळ आहे आणि साऊंड पहिली सुरुवात एक मी लावतोय, त्यामुळे उशीर होतो. लोक तू किती वेळ काढलंस रे? पण बुवा वाईट वाटत ना बुवा, एखादा भजनी श्रोता इथे राजापूर म्हटल्यानंतर काय नगरी आहे ती बुवा माका माहिती आहे ना बुवा. अरे कधीच बुवा तू माका सांग. अरे 1.5 ते 2 वर्ष पण झाली नाही तुका. पहिलीच बारी माझ्या ते अमित सोबत केलं आणि तू नावा रूपा केलं, तो बिचारो साधो गावलो म्हणून. अरे पहिली बारी असल्या घे ना मोठेपणा, म्हणजे अभिमान ना बुवा माका पण. अरे उद्या माझ्या तिकडे मालवणला कातवडला कार्यक्रम आहे, आम्ही काय घरात बसणार आहे? अरे आमचा तोंड धडा बुवा, लक्षात ठेव. एक तुझ्या माहितीसाठी सांगतो, पक्षी आपल्या पायामुळे जाळ्यात अडकलो जात आणि माणूस एकमेव बघ ह्या ज्याचा धड आहे ना, हे महाराष्ट्र काय बुवा. तुका लंडन मध्ये पण जाशी, तू पण रिटर्न म्हणून तुका पदवी लागत. हे आता काय करतो मध्ये बोलतात बाटली काय ती बुवा. एक तुम्हाला सांगतो बुवा, लाज वाटतं बुवा आपल्या आमका पण माका पण. मी भजन करते वेळी एखादं जर भजनी बुवा तिकडे मागून माझी बाप भजनी श्रोते तुला सांगतो बुवा कोण तुझा गप कर भजन कर, तेव्हा काकांनी मागाशी तुका सांगितलं नाही. कितपत वाईट आहे बुवा. ह्या तुका गणेश पंचळे बुवानी शिकवलं माका सांग. कोण नाही मला सिद्धूने मला पहिली बारी मला ह्या केली. रिया नकोच म्हणताला. अरे रिया आहे का नेरिया खाय पुरा नव्हता. आणि बायका नवडा बारी करणार पंचळ बोध शिष्य नाही, लक्षात ठेवा. अभिषेक बोध शिष्य नाही, बायका नवडा कार्यक्रम करणार. ऐकलं त्या वाघाचा काळीत लागता. तुका ऐकून तरी दुसरा हाणून बसवलं नाही तरी तुका काय असं नसतं ना बुवा. अरे आम्ही काहीतरी बुवा स्टँडर्ड ठेवले आमचं, लक्षात घ्या. तुझ्यासारखे फळे बुवा मागा शिकू नको भजन कसं करायला पाहिजे. आम्ही पण बुवा नियम ठेवलेत ना. आतापर्यंत मी बोलते तर 15 मिनिटच बोलते किंवा 10 मिनिटं, पण तर मर्मक त्या व्हाय, लक्षात ठेवा. शेरकी अवलाद आहे, शेरकी अवलाद. पुन्हा महाबळेश्वर, रत्नागिरी, दापोली, खेड, मंडणगड पूर्ण बुवा गाजवला बुवा. आणि तू आता कालचा केरडा माका शिकव नामांकित भजनी बुवा. अभिमान आहे ना बुवा. आज प्रवीण सुतार बुवा, समीर कदम बुवा, बरोबर की नाही. त्यानंतर विशाल मसूरकर बुवा, माझी विद्वत्ता तरी आहे की या नामांकित भजनी बुवांसोबत बसूची. ते लोक माझा स्वीकार करतात, नामांकित भजनी बुवा माझा स्वीकार करतात का की धोंड्यामध्ये 5 पैशाचा भजन माझ्याकडे ना म्हणून स्वीकार कर. एक मे बुवा महाराष्ट्रातील रायगडच्या पायथ्याशी बुवा बारे करणार सुशांत जोईला. त्या भले मोठे पान समोर काय. अरे पहिला म्हणता हे इथे जोईल बुवा, आता इंग्लिश सगळं येतं. अरे तुझ्या माहितीसाठी सांगतो ना बुवा, तुका पहिलं ठरवलं नाही चल ठीक आहे, पण तुझ्या जोडी त्यांना माहिती आहे याची नाट मोडणार ह्याचा पुराण होणार एकमेव म्हणजे सुशांत जोईला, लक्षात ठेवा. आणि कोण आहे बुवा तुम्ही तिकडे सांगताय काय कोणी सांगितलं. या महत्वाचा विषय म्हणजे बुवा भजनाचे नियम आम्ही पाहिले आणि ह्याच्या पुढे पण बुवा पाळू. हे युट्यूब साक्षी आहे. नामांकित बुवा युट्यूबर्स आहेत ना, ज्या ज्या ठिकाणी माझी बारी असते बुवा गजर समोरच्या बुवाचो गजर होईपर्यंत मी उठत नाही, ह्या तुका पण माहिती आहे. आणि त्या कणकवलीचा माका सांगू नको, गावातले आणून असे पैसे वाटून ठेवणारे सुशांत जोईल नाही, लक्षात ठेव. आपल्या स्टेटसला शोभत नाही. कणकवलीच्या बारीचं धुमाळ्यांच्या गणपतीची बुवा बारी सांगते. तिथे लहानपण घेतलं, एका बारीने मला खांडका पडले काय माऊली नाही ना. नाही चिडत नारड्यात आता तुझ्या तर खय घालीन तो भाऊ. अरे कोणाक शिकवतं भजन माका. अरे गावातल्याकडे 50-50 100-100 वाटून ठेवलं मी सुशांत जोईल बुवा नाही. अरे अभिमान आहे ना बुवा. तू काय तर भले काय पण सांग, पण शिरशेकर बुवा पण आज आदराने बुवा नाव सुचवतात का की आपल्या मारे एका तरी भजनी पाहिजे ना. यांनी येऊन सांगायचा बाबा भजनी श्रोते आण की जोईल बुवा काहीतरी बेरड गाता किंवा जोईल बुवाकडे बाबा भजनाचा काय लावलेच नाही म्हणून. कोण सांगत ना बुवा तुझ्या पुढ्यात उभं होते त्याचा चप्पलने माझा तोंड.
हा? तू भजनावरून जर बोलत असेल तर बुवा ऐकून घेऊ शकत नाही ना बुवा. चिडणार चिडणार. हो माका वाईट वाटत तुम्ही पण आणि पेटून घालता. हो तुमच्यासारखे भजनी कलावंत आज एका गरज आहे माका या काळाची या कलियुगात. आणि तुम्ही सांगताय पेटव मग पेटला काय घरात जाताना मेला सकाळी कर्माना मी भांडव. काय नाही बुवा सुरुवातीला जी लाईट गेली तो तू बाहेर उठान गेलस ना त्याच्या माझ्या भगवतींनी ते सत्यनारायण तुका ती शिक्षा दिली म्हणून लाईट काढल्या लक्षात ठेव. काय फुका बिका नाही ना इला बाहेर तू काय काय असली ह्या त्यांका लक्षात घे काय म्हणतात ना सवय आहे ती काय काय बुवांना. आम्ही भजन करतो. अरे किती महिन्यात ना 2 कार्यक्रम करणार आणि माका शिकू नये भजन काय. बुवा हे तू खरं सांगते तुका एक चांगलो असतो अध्यात्माचं बादशाह म्हटलं तरी चालत म्हणजे 8 तालांचं तू भजन करता 8 तालात. मी कशावरून बोललो बुवा की तुझी ओळखच मी करून दिली की 8 तालाचं तुका ज्ञानच नाही म्हणून तुका मी तुझी ओळख केली. मी जर सुरुवातीला बुवा बोललो नसतो तर तू काय बोलू शकत नाही लक्षात ठेव. नक्कीच आणि आम्ही भजन करतो आणि भजन जरी केलं तरी बुवा ही जी पेटी आहे एखादून जरी स्वर तू काय लावलं ना बुवा बेरड सांगशील ते बिदा किती सत्याने भगवती मातेच्या चरणाशी ठेवून जाईल बुवा. आपण आपलं कुठेतरी स्टँडर्ड आहे ना बुवा. ह्योच आवाज ना बुवा एप्रिल ते मे एंडिंग पर्यंत ह्योच असाच आवाज होतो. ऐकलं तेव्हा तू खय होत असता ओळख तुझी पात्रता आणि आम्ही खय होतो ते विचार कर. आम्ही एकाच स्थानावरती बुवा कार्यक्रम केला ना बुवा तरी आमका काही गावात बोलू कसं आहे परत बाजूक केली व्यंकटेशनर आज आहे मका बोलवल्याने परत तकडे बाजूक उद्या परवा बारी या बोलू कस या कारण भजन आहे हो आपल्याकडे तेवढं. बुवा जरा आपलं स्टँडर्ड राहा काय ही जी तुम्ही जी पेटी आणलास ना बुवा पूर्णत्व पेटी तुमची ट्युनिंगला आहे. अरे माहिती आहे म्हणजे तू भांडत कोणा म्हणा बुवानी यमन राग गायला तुम्हाला लावल्यावर यमन कल्याण राग होतो तर तुला फळ्या समजायचा नाही त्याच्यासाठी अभ्यास लागतो. 6 वाजता उठावं लागतं रियाज करावा लागतो. कशात थंडपणे चालत नाही. 40 लाखाचा बंगला आहे आणि 40 रुपयाची म्हणता काय रुपये म्हणता कमवची म्हणता ताकद नाही कोणा बोललं रे. अरे देवगडात आमचं आंबो पिकतात नुसते खाली पडलेले आंबे जरी विकलंय ना किंवा पारंबे जरी विकलंय पारंबे तरी तुझ्यासारखे विकत घेईन लक्षात घे. 40 लाख म्हणजे किती आहे तुझ्या शून्य किती रे. 40 लाखाचा बंगलो स्वतः आणि स्वतः आंबा बागायतदार आहे बुवा. अरे हा जगाचा पोशिंदा कोण आहे म्हणजे तेवढं आपल्या का आवाज बदलो तर मला सांग तू रे तुझ्या हिंमत आता. जगाचा पोशिंदा कोण आहे बुवा तर तो आपला शेतकरी आहे आणि या जगाला सुखात ठेवणारा जगाला पोसणारा कोण असेल तर तो माझा शेतकरी आणि दुसरा जर मग व्यक्ती कोण असेल तर स्वतःचा जीव मुठीत घेऊन आपल्या या पूर्ण जिल्ह्याचं आपल्या भारत देशाचं रक्षण करणारा कोण असेल तर तो माझा जवान. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी बुवा झाल्या पाहिजे. अरे आपण नाही मानतो तू नारदाची टाळी आणि भजनाची टाळी तू माका शिकून नको खोळ्यान कशी घेऊ भाई. आज मी आहे भांडलोय तर उद्या माका मॅसेज असतो अरे अभिमानानं नाव सुचवतोय ना तुझं खोळ्यान वांगडा लागन खोळे तू कशा खोळ बनत म्हणून आम्ही काहीतरी 4 पावलं बाटी येतो. आणि कणकवलीतला विषय बुवा तर कणकवली म्हटल्यानंतर माझे अभिषेक शिरसाड बुवा त्यांची बुवा शर्मेनं कुठेतरी मी बोलून जाईल माझ्या अभिषेक बुवांची मान कुठेतरी त्या चौकात कुठे खाली गेली नाही पाहिजे हाच माझा बुवा हेतू आहे. ऐकलं ना लक्षात ठेवू. त्यासाठी आपण एकनिष्ठ राहावं का तू माका कोणाचा तू माका शिकू नको. भजनातून भांड ना भजनातून म्हणून घरात बसला शे. पक्वा थोडा शार्प करा. बुवाने सुंदर गाणं वाजवलं त्याचे स्वर बुवा कसे वाजवायला पाहिजे त्या गाण्यासाठी बुवा फेमस आहे ना आम्ही. तुझ्या हिंमत आहे ना बुवा आज या मायबाप भजनीत होते ह्या बाळगोपाळ मित्र मंडळाला बुवा शब्द येतो ना बुवा टायमिंगच्या वेळेचं महत्व मला सांगू नको. मी जे आता गाणं तू वाजवलंस ना ते स्वर परफेक्ट वाजव. पेटी आधी ना आपण ज्यावेळी कार्यक्रमाला हे काय खूप पट्टी लावून गेलं का अरे या गोरगरीब पण होते कोण श्रीमंत नाही 100 रुपये 50 रुपये 500 रुपये 200 रुपये काढून हा बुवा कार्यक्रम या बाळगोपाळ मित्र मंडळाने ठरवलाय. भले माझ्यापेक्षा
तुका 1000-2000 चढ असू दे, माझा काय विषय नाही. झाला तरी माझ्यातले 2000 एका दिला तरी चालतील. पण आपली जी पेटी आपण आणतो ना बुवा, ती पेटी आपल्या स्टेटसला शोभली पाहिजे. हा अरे माका फोन करायचो, मी आणलं असते पेटी. अरे 3.5 लाखाची गाडी घेऊन फिरतो, रिक्षा घेऊन फिरणारच विचार नाही. लाजऱ्या हो हा होय ना. एका तुमचं आदर ठेवते, भजन एके भजन करणार. तो भांडण दे, तो काय बोलता बोला दे, पण तसं मी ऐकवचंही नाही. एका बारी एक मला वाईट मतदान तरी झाला, त्यांच्या चरण झाला तरी उद्या येऊन त्यांना भेटाने रात्री मालवण सिंगल बारी एक जाईल. हे का नाही ते बेरड पेटी घेऊन माझ्या पुढे देऊ नको. अरे तो राजा माणूस म्हणून सांग, पेटी तुला आता दिली. लंडन रिटर्न 2 वर्ष, लंडन रिटर्न. कमल सुद्धा काय पदवी होती, विलास पाटील कोणची 2 वर्ष पेटी वापरणार. हा सुशांत जोयला आहे. या येड्या गोंबाळीने माका शिकवू नको भजन काय. लाजऱ्या माझ्या फुला तो चरण फक्त तेवढं हात असं म्हणत नको. 2000 रुपये आता रोख दिले. लाजऱ्या माझ्या फुला रे कंत हा पिलगे जीवा अंत थे. भाळलेला जन्म हा तू असा, तू असा जवळी राहा. शुक्रतारा मंदवारा चांदणे हा. आणि दुसरं गाणं वाजवलं काय काल सिंगल वारीला बुवा 700 रुपये बक्षीस. साक्षी आहे, माझ्याकडे पुरावा आहे. फुलले रे. सुरुवात कशी आहे गाण्याची बघ. अरे एकदा ह्या माणसाने उचलून धरल्या ना, माझ्या कोकण वासियांनी उचलून धरल्यानी, तर ते उचलूनच धरणार बुवा. त्या गाण्यासाठी बुवा फेमस आहे, लक्षात घे. तुका काय वाटतं गजराक माका चिठ्ठी येणार नाही ह्या गाण्याची? ता कमावला आणि नोटेशन म्हणतात खैतो रागले दरबारी. दरबारी का राग तू दरबारी नाही नसत तर पेटी बंद करून आता घरात जातो. दरबारी कानडा हा तुका काय, तुका भतूरला काय समजता? तू ट्रेन मधलो बुवा तू. अरे गावात राहू तरी बघ कशी हो. ट्रेन मध्ये आम्ही काय तुझ्यासारखे काय पेटी घेऊन तू ताच काम कर. काय म्हणे ते काय म्हणे लागते आज करायचे बड्याच खात. फुलले रे गाण्याची सुरुवात बघ. कशी पेटी वाजली पाहिजे ते त्याला दाखवूया. अरे कोणाकडे बारी आहे, थोडी अशी लेवलची पेटी घेऊन ये ना. या शंभर चल आगे डावो दी. सकाळपर्यंत संपला तरी करा पहिला तो शब्द. तरी गुरव नसलो ऐका ह्यो, तरी गुरव नसलोय, तरी गाडी वस नसलोय, तरी मी भगवतेच म्हणून सांगतो. या नारदाच्या घराच्या सुशांत जोईल बोलता आज तुम्ही माका 500 दिलास तर परमेश्वर उद्या सकाळपर्यंत तुमका 1000 नाही दिला ना तर माझं नाव राहुलीकडे 100 रुपयांचे बक्षीस झाले. पेटी बघ तुझ्यासाठी चालला या. ह्यो विचार करतो त्याच्यातला गजर काय असत. पेटी बघ पेटी. पेटी बघ त्याचे डोळे बंद होत काकानू. जावा दे.
ह्यो आताचो चरण इकडे बघ ह्यो आताचो चरण हा आणि त्याच्यानंतर गजरा की सुरू ह्यानी सुरुवात करणार त्या गाणं मका जशाक तसा म्हणून दाखवत आणि आपण मका स्वरासही चढून वाजून दाखवू ओढई बेभंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भामावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे मन मोराचे हो मन मोराचे जादू भरे पिसारे मेंदी शकुनाच्या मेंदीने हसले रे क्षण माझे हसले काय सम्राट भाऊ हसले रे क्षण माझे ओ शकुनाच्या शकुनाच्या मेदीने फुलले रे क्षण माझे फुलले ला 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 हे आता काय कर माहिती अध्यात्माच्या बाजूने जरा भारी वळू अध्यात्म कारण गुंडुबा नंतर माझ्या अध्यात्म तू चांगल्या प्रकारे सांगता आमका काय थोडे माती येता हे भजन त्या खुळ्या नवड्या नाही लागायचा बुवा जेवढं बोललात त्यामुळे बोलावं लागलं नाही तर मला एकही समोरच्या बोला न शब्द बोलता बुवा पण भारी करू शकतो ती भारी बाबा हो भय होते रे आपली राजू भुवनचे आपले रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी सुंदराचे जानाऊ में विदेवारी सुंदराचे जानाऊ में विदेवारी सुंदराचे जानाऊ में विदेवारी
कुंडले तळपती श्रावणी लोकेशनच्या वेळी एकही आलं की न मारता भजन सादर करणार हे बघा. अरे राग विस्तार पण केलं पाहिजे ना. कपानी रंगामध्ये मी जंतूट गोरा गोरा रंगामध्ये मी जंतूट गोरा गोरा भगवती देवीसाठी अध्यात्माचं काय म्हणतो ना मी भगवती देवीचा बघा गुणगान गाऊया. नमोस्तुते 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 नारायणी कुंडले तळपती श्रावणी वारीची सुरुवात केली त्यावेळी गाणं म्हटलं त्या गाण्याची फरमाईश मनोहरात स्पर्धा घेऊन बघा स्पर्धा तेव्हा समजते आपली विद्वत्ता काय ना त्यावेळेला आपल्याला समजते.
आवडीने धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टाळ्यांचा वर्षाव झाला पाहिजे.